हॅलो, कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप छान, मजेत, मस्त असणार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. माझ्या यूट्यूब वरील आणि इंस्टाग्राम वरील सर्व मित्रमैत्रिणींना हॅपी फ्रेंडशिप डे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींना सांगण्यासाठी असतो की तुम्ही आहात म्हणून आयुष्य आणखी सुंदर आहे. चला तर मग आजचं माझं फ्रेंडशिप डे स्पेशल व्लॉग सुरू करूया. छान अशी रेडी झाली आणि अंजली ताईकडे छोटस फ्रेंडशिप डे स्पेशल पार्टी होती, तर त्यांच्याकडे गेली आणि घरात पाऊल ठेवलं आणि बघते तर काय, आधीच सगळ्या जणींच्या गप्पा जोरात सुरू होत्या. कोण हसत होतं, कोण जुन्या आठवणी काढत होतं, तर कोण एकमेकींची मजा घेत होतं. घरभर फक्त हसण्याचा आणि आनंदाचा माहोल होता. खरंच मित्रमैत्रिणी एकत्र आले की वेळ कसा जातो तेच कळत नाही. त्यानंतर आम्ही सर्व मस्त छान असे रेडी झालो आणि ठरवलं आजचा दिवस आठवणीत राहावा म्हणून खूप सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढावे. काही रील शूट केल्या. प्रत्येक फोटो सोबत एक सुंदर आठवण तयार होत होती. आजकाल मोबाईल मध्ये हजारो फोटो असतात, पण काही फोटो असे असतात की जे पाहिले की त्या दिवसाच्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि आता यूट्यूब मुळे तर आणखी माझ्या सर्व मेमोरीज कॅप्चर होत आहेत. त्यानंतर आमचं फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही सर्व खाली आलो आणि पुन्हा थोडेसे गेम्स वगैरे खेळलो आणि मजेशीर व्हिडिओ काढले आणि सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. आणि त्यानंतर फ्रेंडशिप बँड बांधले. भरपूर फोटो, रील्स आणि व्हिडिओ शूट केले, कारण असे सुंदर क्षण पुन्हा परत येत नाही, पण त्यांची आठवण कायम राहावी म्हणून मेमोरीज नक्की क्रिएट करायला हवी. मैत्री म्हणजे फक्त एक दिवस नाही, तर सुख दुःखात कायम सोबत उभं राहणारं सुंदर नातं आहे. अशीच आपली मैत्री कायम टिकून राहो हीच मनापासून इच्छा. तर सर्वांनी एकमेकाला फ्रेंडशिप बँड बांधून दिलं आणि आम्ही मस्त असे एकमेकाचे फ्रेंडशिप बँड बघत आहोत की कोणाच छान दिसते म्हणून. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या फ्रेंड सोबत असताना आपल्याला असं वाटतं की आपण लहान असावं आणखी. आपली वय किती वाढत गेली तरी आपण मैत्रिणींसोबत अगदी लहानपणासारखंच वागतो आणि खूप छान आठवणी आणि मेमोरीज असतात. आणि मेन म्हणजे हक्काचं घर वाटतो आपल्या मैत्रिणींचं, आणि तिथे आपल्याला एन्जॉय करायला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप भारी वाटतं. आणि आपल्या मैत्रिणींसोबत राहायला तर खूप छान वाटते, कारण प्रत्येक जण आपापल्या लाईफ मध्ये बिझी आहे. प्रत्येक जण आपल्या मुलांमध्ये, आपल्या संसारामध्ये सर्वजण बिझी आहेत, पण एक दिवस फ्रेंडशिप डे निमित्त सर्वजण भेटलो आणि खूप भारी वाटत होतं. आणि आजचा दिवस तर खूप छान, म्हणजे खूप छान गेला. त्यानंतर आम्ही सर्व खाली आलो आणि सर्वजण आपापले फोटोज आणि व्हिडिओज बघत आहेत की कसे फोटोज निघाले, व्हिडिओज कसे निघाले. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून मस्त असं केक कटिंग केला.
झालं आणि सगळ्यांनी एकमेकाला मस्त फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या. तो क्षण खूप सुंदर होता. चेहऱ्यावरचं हसू आणि मनातला आनंद शब्दात सांगणं खरंच. त्यानंतर सर्वजण नाश्त्याच्या तयारीला लागले. स्वातीताई, अंजलीताई खूप सुंदर अशा पावभाजी बनवत आहेत आणि आम्ही सर्वजण मस्त असे एन्जॉय करत आहोत आणि सर्वजण मस्त हेल्प करत आहेत आणि खूप सुंदर अशी पावभाजी बनवत आहे. कोणी भाज्या चिरत आहेत, कोणी भाजी बनवत आहे, तर कोणी पाव भाजत आहे. प्रत्येक जण काही ना काही काम करत आहे आणि त्याचसोबत मस्त गप्पा, हशा आणि मजाक सुरू आहे. आणि हो, पल्लवीताई आणि अंजलीताईचा तर भन्नाट मूड मध्ये डान्स सुरू आहे. दोघींचा डान्स सुरू होता आणि त्यांचा उत्साह बघून तर खूप छान वाटत होतं आणि खूप भारी मस्त असे डान्स एन्जॉय करत आहेत. खरंच खूप सुंदर. त्यानंतर आमची पावभाजी तयार आहे आणि आम्ही सर्वजण मस्त असे पावभाजी एन्जॉय करत आहोत आणि मस्त अशा गप्पा मारत आहोत. खरंच सर्व फ्रेंड सोबत नाश्ता करण्यात एक वेगळाच आनंद आहे आणि नाश्ता करताना मस्त गप्पा आणि हशा मजाक आमची सुरू आहे. खूप भारी मजेशीर गोष्टी आणि बघता बघता वेळ कसा गेला हे कळलंच नाही. मैत्री म्हणजे रोज बोलणे नाही, खूप दिवसांनी भेटलो तरी नात्यामध्ये थोडासाही अंतर न जाणवणं म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे प्रेम, विश्वास, आपुलकी आणि आयुष्यभर जपण्यासारखी सुंदर आठवण म्हणजे मैत्री. त्यानंतर सर्व फ्रेंड्सनी मिळून मस्त असा नाश्ता एन्जॉय केलो आणि फायनली आमचा सर्वांचा नाश्ता झाला आणि त्यानंतर सर्वांनी ड्रेस चेंज केलो आणि सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आणि त्यानंतर सर्वांना बाय केलोत आणि मी धरतीताईकडे जाण्यासाठी निघाली. त्यानंतर धरतीताईकडे पण छोटंसं प्रोग्राम ठेवलेलं होतं, त्यांच्याकडे गेलोत आणि सर्व फ्रेंड्सना भेटली आणि त्यांना सर्वांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आणि धरतीताईकडे जेवणाचं प्रोग्राम होतं. मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतलो आणि खरंच सांगते धरतीताईकडचं जेवण तर खूप सुंदर झालेलं होतं. जेवणानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या, सगळ्यांसोबत थोडा वेळ क्वालिटी टाइम स्पेंड केला आणि सर्वांना बाय केली आणि घराकडे जाण्यासाठी निघाली. जर तुमच्या आयुष्यात अशा खास आणि स्पेशल मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर फ्रेंड्स, असा होता माझा फ्रेंडशिप डे स्पेशल व्लॉग आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमची मैत्री अशीच जपा. बाय.